श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आजचा आपला विषय असा आहे की खूप मोठा महत्त्वाचा प्रश्न आहे हा, की खूप लोकांचा गैरसमज आहे की आम्ही स्वामी सेवेत आलो आणि आमचे दुःख, संकट, त्रास जे जवळची लोक होते ते आमच्यापासून दूर गेले, आमचा त्रास वाढला, असा खूप मोठा गैरसमज आहे काही लोकांचा. पण मला सांगा, आपल्या मुलांना त्रास होतोय, आपल्या लेकराला त्रास होतोय, कोणत्या आईला देखवलं जाईल? तसंच आपल्या स्वामींनाही नाही देखवलं जात की माझ्या लेकराला त्रास होतोय. आपण स्वामी सेवेत येतो, स्वामी सेवा करू लागतो. जशी आपली स्वामी सेवा वाढते तसं आपलं प्रारब्ध, कर्म, वाईट कर्म हे सगळं आपल्यासमोर येत असतं. आपले संकट वाढतात, आपला त्रास वाढतो. पण हे सगळं स्वामी मुद्दामून करत नाही ना हो. स्वामी आपले कर्म आपल्या समोर आणतात, कारण की स्वामींना आपल्याला भरपूर काही द्यायचं आहे, भरपूर काही चांगल्या गोष्टी स्वामींना आपल्या आयुष्यात घडवायच्या आहे. तर स्वामी आपले कर्म अगोदर आपल्या समोर आणतात आणि मगच आपल्यासाठी जे योग्य आहे ते देतात. आपण स्वामींकडे खूप काही मागतो. एक नारळ घेऊन मठामध्ये किंवा केंद्रात गेलं की स्वामींसमोर उभा राहिलं की आपली जी इच्छांची लिस्ट असते, आपल्या ज्या मागण्या असतात त्या आपण स्वामींसमोर बोलून दाखवतो. पण अगोदर आपल्याला आपले कर्म, त्याचा जो भोग आहे तो भोगूनच संपवणं आहे ना. आता आपण स्वामींकडे खूप काही मागतो. बऱ्याच सेवेकऱ्यांचा असं म्हणणं आहे, आम्ही स्वामी सेवेत आलो आणि बर्बाद झालो, स्वामींनी आमच्यासाठी काही नाही केलं. जेव्हा तुम्ही असं म्हणतात ना तेव्हा खूप त्रास होतो. अरे स्वामी काय आहे हे अजून तुम्हाला कळालंच नाही आहे. आणि बरेच लोक आहे स्वामी सेवेत आले आणि त्यांची कामं झाली नाही आहे म्हणून त्यांनी स्वामी सेवा सोडून दिली. पण खरं सांगू का, शेवटपर्यंत जो स्वामी सेवेत टिकला ना तर त्याच्या आयुष्याचं खरंच कल्याण आहे. आता आपण स्वामींकडे काही इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीने स्वामींकडे 4 व्हीलर गाडी मागितली आणि स्वामींना माहिती आहे ह्या गाडीत स्वामी आपल्याला ती गोष्ट देत नाही आहे, कारण स्वामींना माहिती आहे ना ह्या गाडीत बसून जर याचा ॲक्सिडेंट झाला आणि तर याच्या जीवाला धोका आहे. म्हणूनच तर स्वामी आपल्याला ती गोष्ट देत नाही आहे ना. आपल्या जीवाला काहीतरी धोका आहे म्हणूनच स्वामी आपल्याला ते देत नाही. आपल्या इच्छेपेक्षा परमेश्वराची योजना खूप मोठी असते, हे तर तुम्हाला पटतंय ना. तर आपल्या इच्छेपेक्षा स्वामींची योजना खूप मोठी आहे. आपली जी काही इच्छा आहे, पण स्वामींनी आपल्यासाठी काहीतरी वेगळंच करून ठेवलेलं असतं की माझ्या भक्ताला मला असं द्यायचं असतं. असं स्वामींचं म्हणणं असतं की त्याला कुठल्याच गोष्टीत काहीच कमी पडू द्यायचं नाही. आता बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की मी एवढं देवदेव करतो, एवढी स्वामी सेवा करतो, तरीही माझं एवढं वाईट आहे. आणि जे लोक स्वामींचं नामस्मरण काय देवाकडे डोकूनही बघत नाही त्यांचं एवढं चांगलं आहे. मी एक सांगू का, त्यांचे कुठेतरी कर्म चांगले असतील म्हणून आज त्यांना सगळं भेटतंय. पण देवाची साथ आणि स्वामींची साथ त्यांच्यासोबत कधीच नसते. जेणेकरून आपण सेवा करतोय तर आपल्यावर संकट, दुःख आहे, पण ते भोगण्याची ताकद, ते सहन करण्याची ताकद पण आपल्याला स्वामीच देत आहेत ना. आणि आपल्यासोबत स्वामी नेहमी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, याची प्रचिती आपल्याला नेहमी येतच असते ना. आपण जरी स्वामींच्या केंद्रात गेलो नाही, पण आपल्या सेवेतच एवढी शक्ती आहे की स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन आपल्याला संकेत देतात, आपल्याशी जी काही अडचणी आहे त्याचे रस्ते आपल्यासाठी खुले करतात. आता बऱ्याच सेवेकरांचे अनुभव आहे की आपल्यावर वाईट वेळ आली की आपण केंद्रामध्ये जातो आणि स्वामींसमोर स्वामींना भांडतो, बोलतो, पण कधी चांगलं झालं आहे आणि स्वामींना धन्यवाद करायला गेला आहात का तुम्ही? बरेच सेवेकरी गेलेही असेल. पण आपण जेव्हा दुःख येतो तेव्हा आपली सेवेकरी वाट कोणाची धरतात? केंद्राची, स्वामींची. एकच सांगेल की स्वामी सेवेत जो आला आणि वाया गेला असा कोणीच नाही आहे. स्वामी त्याचं एक ना एक दिवस नक्कीच भलं करेन. आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला कधीच भेटत नाही. आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामी आपल्यासाठी नेहमी तेच आपल्याला देणार, एवढं लक्षात ठेवा. फक्त आपल्याला एवढंच आहे की स्वामी सेवा सोडायची नाही. आता प्रारब्धाचे भोग म्हणाल तर मी माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगितला की स्वामी सेवेमध्ये मी आले आणि तसे दुःख वाढायला लागले. एवढे दुःख वाढले की जीवावरती संकट आलं, म्हणजे जीवावर एवढं संकट आलं. पण स्वामी सेवा मी चालू ठेवली. स्वामींना खूप भांडले, असं नाही की स्वामींचा राग आला नाही, खूप स्वामींना बोलले पण सेवा सोडली नाही. आज त्यावेळी जर मी सेवा सोडली असते तर आज मी तुमच्या समोर इथे नसते. मी जे तुमच्या समोर बोलते तीही स्वामींचीच इच्छा होती. आणि आपण सेवा करतो पण थोडं दुःख आलं की स्वामी सेवा सोडून देतो. आपण सेवेकरी बनलो आहोत, हे सेवेकरी स्वीकारायचं नाही हे सुद्धा स्वामींच्या हातामध्ये आहे. तुम्हाला हे सेवेकरी स्वीकारायचं का नाही. आता आपण
सेवेत आलो, मी सेवा करत होते, माझ्यावर संकट आली, माझ्या जीवावर बेतलं, मी 1 नाही 2 नाही 3 बाळं गमावली. बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं माझ्या बाबतीत की सेवा करते आणि हिच्यासोबत असं का घडतं आहे. पण तुम्हाला एक सांगू का, मी म्हणजे माझे 3 बाळं गेले, पण त्यानंतर जर मला रिझन कळालं ना, तर मी स्वामींसमोर खरंच धन्यवाद केला स्वामींना, की माझ्यासाठी तुम्ही काय योग्य आहे हे मला देणार आहात. म्हणजे मला असं वाटत होतं की जे मला भेटलं आहे ते माझ्यासाठी खूप योग्य आहे असं मला वाटत होतं. म्हणजे संसार असा झाला असता की माझ्या संसाराला दृष्ट लागली असती, एवढा संसार सुखाचा झाला असता. पण स्वामींना ते मान्य नव्हतं, कारण की कुठेतरी त्यामध्ये माझ्या जीवाला धोका होता. म्हणजे जर मला 2 ते बाळ झाले असते, आज मी तुमच्या समोर इथे नसते. जेव्हा डॉक्टरांनी रिझन सांगितलं तेव्हा कळलं स्वामी काय लिहिलं आहे हो तुमच्या. तेव्हा स्वामींना जाऊन धन्यवाद केलं. स्वामी खरंच धन्यवाद, तुम्ही मला त्या संकटातून वाचवलं. आणि जरी त्या बाळ ह्या जगामध्ये आले असते तर मी नसते इथे. आणि मला सांगा की एखाद्या लहान मुलं आहे आणि त्याच्या आईशिवाय त्याचं जगणं हे मी खूप जवळून अनुभवलेलं आहे, बघितलेलं आहे. आता माझ्या मिस्टरही त्यांच्या आईशिवाय वाढलेले, ते लहान असतानाच त्यांची आई एक्सपायर झाले. तर त्यानंतर त्यांचं आयुष्य जे आहे ना, जे माझे मिस्टर मला सांगतात की कोणत्याच मुलांवरती अशी वेळ येऊ नये, कोण्याच लेकरावरती अशी वेळ येऊ नये की आपल्या आईशिवाय जगणं काय असतं ना हे तेव्हा कळेल, जेव्हा गरज असते तेव्हा कोणी समोर येत नाही. म्हणून स्वामींनी काहीतरी विचार केला असेल त्या लेकरांचाही आणि माझाही, म्हणूनच आज स्वामीने दुःख दिलं मला. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं, अरे काहीतरी स्वामी सेवा करता आणि तुमच्याच आयुष्यात एवढी दुःख आहे, त्यापेक्षा आम्ही बरे आहोत की आम्ही काही सेवा करत नाही. पण तसं काहीही नाही आहे. खरं सांगायला गेलं ना की आपण स्वामी सेवा करतो आहे, पण स्वामींची साथ कधी सोडू नका. एवढंच तुम्हाला सांगेल की सेवेत आला आणि वाया गेला असं काहीही नाही आहे. स्वामी आपल्याला पदोनपदी हम गया नाही जिंदा याची प्रचिती बऱ्याच सेवेकरांना देत असत. अहो मी केंद्रात असे सेवेकरी बघितलेले आहे जे मोठ्या मोठ्या आजारातून बरे होऊन स्वामी समोर ढसाढसा रडताय की स्वामी धन्यवाद तुमचे की तुम्ही मला ह्यातून बरं केलं. का कोणत्या कारणामुळे? सेवेमुळे. आपल्या सेवेतच एवढी ताकद आहे ना की सेवा केली आपण आणि असं कोणीच नाही का तू सेवेमुळे वाया गेलेला आहे. स्वामी सेवेत आला म्हणजे सेवा करायला लागला की तसे आपले भोग समोर येतात. सगळं तसंच होतं, सगळं वाईट घडायला लागतं आपल्या बाबतीमध्ये, पण लोक सेवा सोडून देतात. मी एकच सांगेल, सेवा सोडू नका आणि सेवा करत राहा. जशी तुमची सेवा वाढेल, तुमचं सेवेचे बँक बॅलन्स वाढेल, तुमचे कर्म प्रारब्ध भोग संपले की स्वामी तुम्हाला एवढं भरभरून देते. तुम्ही जेव्हा केंद्रात जासाल ना तेव्हा स्वामींनाच म्हणसाल की स्वामी मी तुमच्याकडे काय मागू, माझ्याकडे आता तुम्हाला मागण्यासारखं काहीच नाही आहे. एवढंच आहे बस. की व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि स्वामी सेवा करा. स्वामी एवढं देतील ना की कोणाच्या समोर हात पसरायचीही गरज लागणार नाही. श्री स्वामी समर्थ.